नमस्कार शेतकरी मित्र, श्याम KSK चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, रब्बी पिकातील प्रमुख पीक म्हणून ओळखलं जाणार ते म्हणजे गहू पीक आहे। आज गहू पिकाबद्दल आपण पूर्णतः माहिती जाणून घेणार आहोत। आणि या गहू पिकाचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की कमी पाण्यावरती येणारा हा वाण आहे। रब्बी पिकामध्ये शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता नसते, म्हणजे पाणी जास्ती प्रमाणात अवेलेबल नसते, त्याच्यामुळे कमी पाण्यावरती येणारं पीक म्हणून ओळखलं जाणारं ही जात आहे गव्हाची। ही नवीन जात आहे, नवीन एका कंपनीची, आणि हे जे आहे ते शेतकऱ्याला पेरणीसाठी कंपनीने दिलेलं आहे। त्याचं वैशिष्ट्य आणखीन एक दुसरं असं आहे की जे आपण सगळ्यात प्रचलित असलेली जाती 2189 शेतकरी जास्ती प्रमाणात पेरतात, आणि त्याच्यानंतर बन्सी गहू म्हणून आपण ते पण ओळखलं जातो। त्याच्याच ठुशीप्रमाणे याही गव्हाची ठुशी आहे, अगदी लांब जाड, आणि याच्या गव्हाची क्वालिटी पण अगदी चांगल्या पद्धतीची आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या गव्हावरती आपण जर तणनाशकाचा स्प्रे वगैरे जर घेतला तर कुठल्याही प्रकारचा शॉक वगैरे या गहू पिकाच्या जातीला जाणवून येत नाही, असं या गहू पिकाचं वैशिष्ट्य आहे। आणि जात कशी वाटली शेतकऱ्याला, एकरी बियाणं किती शेतकऱ्यांनी वापरलं ते शेतकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर बोला मामा, एकरी बियाणं किती वापरलं तुम्ही? एकरी 20 किलो सर। 20 किलो। आणि तुमचं गाव वगैरे सांगू शकता? आमचं गाव याकतपूर सर, तालुका औसा, जिल्हा लातूर। जिल्हा लातूर। याला पाणी किती वापरले? आम्ही 2च वेळेस खालून पाणी दिलं सर याला। याच्यासाठी खत वगैरे खत कुठलाच नाही सर, फवारणी नाही, खत नाही, दुंडण नाही, कुळपण नाही, खुरपण नाही, कुठलाच खर्च केला नाही सर। मजूर मिळत नाहीत, काहीच मिळत नाही सर। एकदम सुंदर व्हरायटीचं वाण मिळाल्यामुळं मी एकदम आनंदी आहे सर। ह्या पूर्ण पद्धती आणि कुठलाच खर्च नाही सर, फक्त 600 रुपये पेरणीचाच खर्च आहे याचा, आणि बियाणे तर कंपनीने फुकट दिले। पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीचा, ऑर्गॅनिकच सर, ह्याला कुठली फवारणी पण नाही। एकरी तुम्हाला याच्यातनं किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? माझी अपेक्षा आहे सर, एक 20 कट्टे तर होतील। म्हणजे पूर्णतः प्लॉट हा 1 एकरचा आहे सर। याची लोंबी वगैरे जसं की आपण 2189 अगोदरच्या वेळेस पेरायचं, तर त्याच्यापेक्षा याची लोंबी वगैरे चांगली आहे, टबुकदार आहे सर, आणि चमकदार आहे, आणि फार सुंदर आहे सर। लांब आहे, बन्सी गहू असेल किंवा 2189 असेल त्याच्यापेक्षाही चांगली, फार वेगळी पद्धत आहे सर, हे छान आहे। आणि हे बघा सर, फार सुंदर पद्धतीत आलेला आहे, आणि ह्याला कुठले अटॅक पण आलेला नाही सर। तांबा, रोगराई सगळीकडे, तांबा ते लाल तांब्या पडला सर यावर्षी। तांबेरा पडला, पण आपल्यावर कुठलंच आलेलं नाही सर। ह्याला आपण कुठलं केमिकल न वापरल्यामुळे का काय, सध्या ती परिस्थिती छान आहे सर। गव्हाची जात कुठली आहे? NSW13 सर। शेतकरी मित्रांनो, नवीन गव्हाचा हा वाण प्रचलित झालेला आहे, सध्याच लागलीच। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आणि मी कमेंट करू शकता। आमच्या कंपनीकडे रिसर्च 5 वाण आहे। अच्छा, शेतकरी मित्रांनो, यांची कंपनीकडनं ते आहेत, तर कुठले वाण आहेत ते वगैरे जाणून घेऊयात आपण। NSW13 एक, NSW16, परत पार्श्वच लोकवन आहे। लोकवन तर आता रिसर्च मध्ये नाही आहेत, तुम्हाला ते दिसतं की पार्श्व शक्ती ह्या नावानं, एकदा दाखवा तिकडे बोर्ड पण। हा पण गहू आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, 1544। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारचा गव्हाचा वाण पेरू शकता। अत्यंत चांगल्या पद्धतीचा वाण आहे, पूर्णतः प्लॉट ऑर्गॅनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, आणि कमीत कमी पाण्यावरती येणारी हा वाण आहे। फक्त 2 पाण्यावरती असा प्लॉट आलेला आहे, पूर्णतः आता बेडा झालेला आहे, आपण ज्याला म्हणतो पक्वा अवस्थेमध्ये झालेला आहे, अगदी चांगल्या पद्धतीचा आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।